अंबड परिसरातील कामतवाडी रोड परिसरातील सोमवारी श्री ज्वेलर्स या दुकानावर भर दिवसा बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी तब्बल 25 ते 30 तोळे सोने लंपास केले होते। अखेर या सशस्त्र दरोड्या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। दरोडा प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून 2 आरोपी अद्यापही फरार आहेत। त्यांनाही लवकर अटक करण्यात येईल असा विश्वास गुन्हे शाखेने व्यक्त केला आहे। सोमवारी दिनांक 17 फेब्रुवारी रोजी 1:30 वाजे सुमारास कामतवाडी रोडवर माऊली लॉन्सच्या जवळ श्री ज्वेलर्स या ठिकाणी गोडके पती पत्नी हे दुकानावरती बसले असताना तोंडाला रुमाल बांधून 3 इसम दुकानामध्ये आले। त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील सोने चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती। या घटनेचा तपास गुन्हे शाखा करत असताना मिळालेल्या माहितीवरून सिन्नर फाटा परिसरात या प्रकरणातील संशयित आरोपी निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार राहणार नंदन अपार्टमेंट दत्तनगर चिंचोळे हा काळ्या रंगाच्या बुलेट गाडीवरून येणार असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना देऊन गुन्हे शाखा युनिट 1 क्रमांक चे पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस कर्मचारी महेश साळुंके, विशाल काठे, कैलास चव्हाण, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, मुक्तार शेख, अप्पा पानवळ, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राम बर्डे यांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे सिन्नर फाटे येथे सापळा रचला होता। यावेळी बेलदार हा या ठिकाणी आला। त्यावेळी त्याला या ठिकाणी रंगेहात अटक करण्यात आली। त्याच्याकडून बुलेटसह त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये 44.580 ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले असून त्याची किंमत 5,40,225 रुपये असून बेलदारांनी गुन्हा केल्याचे मान्य केले आहे। तर त्याचे अन्य 2 साथीदार हे फरार असून त्यांच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे 2 पथक रवाना करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णी, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा संशयित आरोपीचा शोध घेत आहे। 2 संशयित आरोपी पकडण्यासाठी आता 3 विशेष पथक तैनात करण्यात आले आहे। सशस्त्र दरोड्यातील 3 संशयितांपैकी एकाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश असले तरी अजूनही 2 संशयित फरार आहेत। त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्याचे व मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांचे 3 पथक तैनात करण्यात आले असून लवकरच दोघांना ताब्यात घेतले जाईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे। 17/2/25 रोजी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः दुपारी 2च्या सुमारास श्री ज्वेलर्स येथे 3 अज्ञात चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी तिथलं सोनं चोरी केलं होतं। त्यानुसार अंबड पोलीस स्टेशनला रॉबरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखा युनिट 1 आणि गुन्हे शाखा युनिट 2 असे 2 आम्ही टीम तयार करून माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांनी आम्हाला आदेश दिले होते हा गुन्हा कुठल्याही परिस्थितीत उघडकीस आला पाहिजे। त्यानुसार आम्ही सर्वांनी घटनास्थळी व्हिजिट केली होती। त्या अन्वये आज मिळालेल्या माहितीनुसार व सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आमच्या पूर्ण टीमने 2 दिवस कंटिन्यू त्या एरियातील सर्व तांत्रिक विश्लेषण केले, काही फोनचं ॲनालिसिस केलं आणि त्यानंतर आज एक आरोपी पकडण्यात यश आलेलं आहे। त्यामध्ये सोन्याचे दागिने व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल ही जप्त करण्यात आली। त्यात जो आरोपी अटक केलेला आहे त्याच्यावर सातपूर पोलीस स्टेशनला 2019 साली एक स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे आणि आता पुढील कारवाई आम्ही अंबड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत आहे। 2 आरोपी याच्यात पाहिजे आहेत, त्यासाठी 2 टीम रवाना केलेल्या आहेत आणि त्या टीमला अद्याप आरोपी शोधत आहेत। तो इथला आहे, बाकीचे 2 आरोपी ते नाशिकच्या बाहेरचे आहेत आणि त्यांनी इतर रेखी केली होती। पूर्ण त्या गुन्हे याची श्री ज्वेलर्सची सगळी पाहणी केली होती आणि ते गुन्हा करण्याच्या आधी 2 ते 3 राऊंड त्यांनी तिथं मारले होते। तिथं आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री केली होती आणि त्यानंतरच हा गुन्हा केला होता। सर, त्यामधून शस्त्र वापरले होते किंवा ते मिळून आले का काय नेमके? नाही, अद्याप जे 2 आरोपी आहेत आमच्याकडे पाहिजे आहेत त्यांच्याकडे ते शस्त्र आहेत अशी आरोपींनी माहिती दिली आहे आणि त्यानुसार टीम रवाना झाली। नाही, आता पकडल्यानंतर माहिती होईल। नाही, अद्यापर्यंत फिर्यादीच्या म्हणण्यानुसार 30 तोळे सोनं गेलेलं आहे असं सांगितलेलं आहे। आम्हाला काही त्याच्यात चांदीचे दागिने मिळालेले आहेत आणि काही सोन्याचे दागिने मिळालेले आहेत। त्याच्यामुळे आता ते बाकी 2 आरोपी अटक केल्यानंतर सर्व मुद्देमाल रिकव्हर होईल। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक।